हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या डिम्पल अँड सॅमसिंग ब्लॉगमध्ये। तर गाईज, आज आमच्या रूमची लाईट गेली म्हणून तुम्हाला थोडा अंधार अंधार दिसत असेल माझ्या रूममध्ये। तर गाईज, मी सकाळी उठल्यानंतर थोडी गडबड झाली, त्या कारणाने मी व्हिडिओ घेऊ शकले नाही। उठल्यानंतर मी रेडी झाल्यानंतर मी ड्युटीला गेले, ड्युटीवरून मग मी परतले। आता थोडा वेळ झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर म्हटलं आधी ब्लॉग घ्यावा आपला। तर गाईज, मी स्वयंपाक केल्यानंतर आली फ्रेश झाली, स्वयंपाक केला, त्यानंतर मग मी ब्लॉग घेत आहे। तर गाईज, आज मला ना म्हणजे सकाळी गडबड होती, या कारणाने मी ब्लॉग घेऊ शकले नाही, म्हणून मग मी आता चालू केला। ठीक आहे। तर गाईज, आमच्याकडे आज वातावरण खूप, अरे यार सॉरी गाईज, तुम्हाला इरिटेट होत असेल आवाजापुढे। गेला ऑटो होता, काहीतरी सामान देण्यासाठी आला असेल बाहेर। तर गाईज, आमच्याकडे खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे। आमच्याकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे मी सांगणार नाही जोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये मला विचारणार नाही की तू कोणत्या तालुक्यामध्ये राहते, कोणत्या तालुक्यामध्ये, परत जे काही इनर साईड एरिया आहे ते तुम्ही जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत मी सांगणार नाही। तर तुम्ही मला नक्की आधी कमेंट करा, ठीक आहे। तर गाईज, आता मी रेडी झालेले आहे, स्वयंपाक पण रेडी आहे। तर मी तुम्हाला भेटते जेवण झाल्यानंतर, तोपर्यंत बाय। वाढून घेतलं मी तुम्हाला दाखवते। हे बघा, भेंडी अंधार दिसत असेल आणि चपाती, ठीक आहे। तर आता आपण जेवण चालू करू आणि मी जेवण झाल्यावर तुम्हाला भेटते, ठीक आहे। हॅलो गाईज, दुपारी मी जेवण केल्यानंतर बाहेर जाणार होते। तर मला जेवण केलं, मी म्हटलं आधी माझं ऑनलाईन आणि ऑफलाईन मला काम करायचं होतं ऑफिशियल। तर मी ते काम करत मला बराच वेळ होऊन गेला। त्यात मी जेवण केलं होतं तर मला झोप पण येत होती, तर मग मी माझं काम आधी आवरून घेतलं, त्यानंतर मी झोपले। मग असं वाटलं मी झोपेतून उठल्यानंतर मी बाहेर जाईल, कारण मला आज सामान आणायचं होतं, किराणा भरायचा होता, साखर, गहू, त्यानंतर चहा पावडर, म्हणजे जे लागतं आपल्याला ते रुटीनमध्ये। पण मग मला उठायलाच इतका उशीर होऊन गेला की माझं ते आणणं झालं नाही। आता ते उद्याला आणावं लागेल। आणि नंतर मग मी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, चहा वगैरे पिली, ते काही मी तुम्हाला शूट करता नाही आलं मला। मग त्यानंतर आमची लाईट निघून गेली, मग लाईट गेल्यानंतर मला परत शूट करता नाही आलं, कारण रूममध्ये पूर्ण अंधार होता। तर मग आता 15-20 मिनिट झाली लाईट आल्यानंतर मी ब्लॉग चालू केला, कारण दुपारी मी बोलले तुम्हाला की आपण जेवण झाल्यानंतर भेटू। तर माझं बाहेरही जाणं झालं नाही आणि मला म्हणजे आत्ता ब्लॉग घेत आहे। तर गाईज, तुमचं सर्वांचं जेवण झालं का? तर झालं नसेल तर जेवण करून घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा आज तुम्ही काय जेवण केलं। मी तर माझं सकाळचीच भेंडी आणि चपाती आहे, कारण आता काय करावं, सकाळचं असल्यावर मग ते फेकून पण मला देणं चांगलं वाटत नाही। आणि ठीक आहे, सिंगल एकटं असल्या कारणाने आपण खाऊन घेऊ शकतो। त्यासोबत मी आचार वगैरे खाईन आणि त्यानंतर आता मी जेवण करते, जेवण झाल्यानंतर मी झोपून घेईन। मग त्याआधी म्हटलं तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या सबस्क्रायबरांना भेटून घेते, त्यानंतर मी त्यांना शुभरात्रीचा मेसेज देते आणि माझा इथेच ब्लॉग खतम करते, म्हणजे आजचा ब्लॉग खतम करते। उद्या परत भेटू आपण, ठीक आहे, बाय।